प्रभागाचा हवा तसा आणि हवा तेवढा विकास झाला आहे का असं तुम्हाला वाटतं का? मला वाटतं की माझ्या प्रभागाचा विकास झालेलाच आहे. हं, आणि आत्तापर्यंत जरी इलेक्शन नाही झालं, गेले 11 वर्ष झाले इलेक्शन नाही आहे, हं, तरीसुद्धा मी कलेक्टरकडनं, हं, खासदारांकडनं निधी घेऊन माझ्या प्रभागाचा विकास केलेला आहे. हं. आता पॅनल पद्धत असल्यामुळे 4 प्रभाग येतात त्याच्यामध्ये. हो. 4 प्रभागाच्या तिकडच्या सुविधा काहीच नाही आहे. हं. तर ह्यावेळेस निवडून आल्यानंतर त्या प्रभागाची सुद्धा सुविधा मी नक्की करणार. बरं तसं जरी म्हणत असलं तरी सुद्धा तुमच्या प्रभागात बऱ्याचशा काही समस्या जाणवतात. पाण्याची पण मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. इवन रस्ते, गटारसुद्धा ओपन्स आहेत. या बऱ्याचशा काही आपल्याला समस्या म्हणजे इथले नागरिक आहेत ह्या काही विषयांनी त्रस्त आहेत. तर तो आपण याबाबत काय सांगाल? माझ्या प्रभागामध्ये तशा समस्या नाही आहे. पाण्याचा प्रश्न तर बिलकुल नाही. हं, असं नाही की पाणी भक्कम आहे माझ्या प्रभागामध्ये. हं, गटारीची पण सोय चांगली आहे, रोड पण चांगले आहेत, सुंदर आहे. माझ्या प्रभागामधलं मी सांगतो. पहिला प्रभाग 3, हं. 2, 3, 4. तर त्यांच्या प्रभागामध्ये थोडंसं आहे समस्या. ते मी घेईल नक्की करून. हं, हं, हं. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रभागामध्ये जो आत्ताचा नवीन जो भाग जोडलेला आहे त्या प्रभागामध्ये समस्या आहेत आहे. तसं. हां. बरं आता सध्याचं पर्व हे विकासाचं आहे. विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. तर तुम्ही काय सांगाल तुमच्या प्रभागामध्ये आता रस्ते, गटार, पायवाटा हे आहेच. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कशा पद्धतीने काम करता येऊ शकतं? त्या नागरिक समस्या आहेत तर त्या तिकडचे जे सोडवणारच मी कसं पण करून. हं, मी जरी या प्रभागामध्ये निवडून आलो ना तर पॅनल पद्धतीचे इलेक्शन आहे. हं, पॅनल पद्धती इलेक्शन असल्यानंतर त्या सर्व प्रभागामध्ये मला काम करणं काम आहे. हं, बरोबर का नाही? हं. तुम्ही माजी नगरसेवक होतात. तुमची एक सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली? कुठल्या कुठल्या पदांवर होतात आणि मी कशा सर्वसामान्य नागरिकासारखा राहतोय. हं, तुम्ही आणि मी एक सारखाच आहे. हं, मी पद मोठं भेटलं म्हणून काही मोठ्यासारखं वागत नाही. ती माझी पूर्वीपासून सवय नाही, आजच्या नंतर पण तीच राहणार आहे. अच्छा. नाही माझी मिसेस पहिले नगरसेविका होती, हं, त्याच्यानंतर मी झालो, परत मी झालो, शिक्षण मंडळाचा सभापती झालो हं, आणि चांगले चांगले पदं भरली. त्यात पद माझा काही दुमत नाही. हं. तर आता ही पदं सगळी घेतली आहे ते ठीक आहेत. पण आता सध्या मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतंय? अपेक्षा आहेत. हं, अपेक्षा तर केल्याच, कारण मी काम केले लोकांचं. हं, लोकांचं काम केल्यामुळे आपल्याला त्या अपेक्षा वाढतातच ना. हं. इलेक्शन आले की अपेक्षा वाढतातच. जोरावरती तुम्ही आज हो. मतदारांसमोर जात हो, आहात हो. आणि मतदार तुमच्या पाठीशी उभे राहतील असं तुम्हाला हो, ऐकून नक्की वाटतंय. वाटतं. नक्की 101% वाटतं की माझ्याच पाठीमागे माझे मतदार आहेत. हां. बरं आता 15 तारखेला निवडणुका होत आहेत, मतदान होत आहे. तुम्ही मतदारांना काय आव्हान कराल? मतदाराला आव्हान करतं की जसं बाबा मला याच्या अगोदर निवडून दिलं, त्याच्या अगोदर निवडून दिलं, त्याच्या अगोदर माझ्या मिसेसला निवडून दिलं. त्यावेळेस पण मलाच निवडून द्या अशी माझी अपेक्षा आहे. हं, 13 हं, मधून मी आहे, महादेव मोराजी रायभोळे. हं, प्रभाग क्रमांक ब मधून पूजा गायकवाड आहे. हं, प्रभाग ब मधून आणि क मधून सरोज राय आहे हं. आणि ड मधून विकी तरे आहे. असे आम्ही 4 प्रभागाचे 4 उमेदवार आहेत. हां. माझं आव्हान आहे की आमच्या घरी माझ्यावरती प्रेम असेल लोकांचं, पण 4ही लोकांवरती आमचं आणि लक्ष तुमच्यावर प्रेम आहे आणि त्यांचं आमच्यावरती प्रेम आहे. आमच्यावरती लक्ष असू द्या, याची विनंती आहे.